अनधिकृत अतिक्रमण महापालिकेनं हटवलं असलं तरी केवळ कारवाईचा नाटक करून विषय संपणार नाही। अंकुश कोचिंग क्लासेस प्रकरणात दंडात्मक वसुली करून दिव्यांगांच्या निधीत रक्कम जमा करावी, अन्यथा आंदोलन। आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आझाद मैदान परिसरातील अंकुश कोचिंग क्लासेसचे 10 ते 15 वर्ष सुरू असलेले अनधिकृत अतिक्रमण महापालिकेनं हटवलं तरी केवळ कारवाईचा नाटक करून विषय संपणार नाही, असा थेट इशारा दिव्यांग संघटनेनं दिला आहे। संबंधितांकडून तब्बल 4,50,00,000 रुपयांची दंडात्मक वसुली करून ती रक्कम महापालिकेनं दिव्यांगांसाठी राखीव 5% निधीत जमा करावी, अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी केली आहे। महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त अशिमा मित्तल यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने मुळे यांनी भूमिका मांडली आहे। सार्वजनिक जागेवर वर्षानुवर्ष अतिक्रमण सुरू असताना प्रशासन नेमकं कुठं होतं? आता फक्त तोडफोड करून जबाबदारीनं झटकणं म्हणजे कायद्याची थट्टा आहे, असा सवाल करण्यात आला आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा दाखला देत संबंधित संचालकांकडून किमान प्रति 3 वर्ष ₹1,00,000 याप्रमाणे मागील कालावधीचा दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। 15 वर्षाच्या हिशोबाने ही रक्कम सुमारे 4,50,00,000 रुपये होती। ही रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव 5% निधीत टाकली गेली पाहिजे। शहरातील दिव्यांग बांधव मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य योजनांसाठी संघर्ष करत असताना त्यांच्या हक्काचा पैसा वाया जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुळे यांनी मांडली आहे। संघटनेनं प्रशासनाला इशारा दिलाय की जर वसुलीची प्रक्रिया तात्काळ सुरू झाली नाही तर दिव्यांग बांधवांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावं लागेल। कायदा सर्वांसाठी समान असेल तरच प्रशासनावर विश्वास राहील, अन्यथा हा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही, असा थेट इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्यासह सकल दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षरी आहेत। जालना शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस या संदर्भात यांनी काही अतिक्रमण केलं होतं बाजूला, आणि त्या ठिकाणी देखील वारंवार मागणी होत होती, आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलं, मात्र अतिक्रमण कारवाई करण्यात आली, आणि हे अतिक्रमण 10 ते 15 वर्षापासून त्यांनी ठाटून बसले होते, मात्र त्यांची कारवाई मात्र कोणी केलेली नाही। आयुक्त खांडेकर होते, त्यांनी ते कारवाई केलेली नाही, आणि आशिमा मित्तल आली, त्यांनी आशिमा मित्तल मॅडमच्या कानावर हा विषय गेला, आणि त्यांनी लगेच कारवाईचं धाडक त्यांनी दाखवलं, आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली, नोटीस बजावली, गुन्हा दाखल केलाय, आणि नोटीस बजावल्यानंतर स्वतः आशिमा मित्तल यांनी वारंवार त्यांनी पाठपुरावा सुद्धा केलेला आहे की बाबा अतिक्रमण काढलं का, आणि आज पुन्हा त्यांनी महापालिकेत जाऊन आज त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली, पण 10 ते 15 वर्षापासून हे अतिक्रमण थाटून बसलेले आहे। जवळपास 10 ते 15 वर्षापासून म्हटल्यानंतर 4 ते 5 करोड रुपये अंदाजे हा आकडा जवळपास होतोय, पण महापालिका याचा आकडा वसूल करणार का, या संदर्भात आम्ही आज जालना महानगरपालिकेचे महापौर वंदनाताई मगरे यांना आम्ही आज निवेदन दिलेले की बाबा हा 4 ते 5 करोड रुपयाचा अंदाजे वसूल कधी केला तर दिव्यांगाच्या कल्याणासाठी, दिव्यांगाचा जे 5% निधी त्या फायद्यासाठी देखील वसूल होईल, त्यासाठी दिव्यांगांचा फायदा होईल, या अनुषंगाने अंकुश कोचिंग क्लासेसकडून 4 ते 5 करोड रुपये वसूल करावा, अन्यथा येत्या 7 दिवसामध्ये महानगरपालिकेसमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, हे महापालिकेने धरावा, आणि त्यांना हा वसूल 7 दिवसामध्ये वसूल करावा, अशी आमची मागणी आहे। आपलं नाव? मी राहुल मुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष जालना।